वैरवी, मला असं वाटतं की मनोगत पुरे तिला गाऊ दे आता. ये तू इथे ये. हो हो काय ना भावना अशा उचंबळून येतात ना, इतका आनंदाचा प्रसंग आहे म्हटल्यावर दुसरं काही नाही. सावली आलीये वाटतं. चला, मी तुमचा सगळ्यांचा फार वेळ घेत नाही आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तारा, ओव्हर टू यू. दादा एक ग्लास पाणी देता. हे बस. भूक लागली. खाऊ खाशील. फ्रेंच फ्राईज. गुड. दादा एक फ्रेंच फ्राईज सांग. वाव, फ्रेंच फ्राईज. आवडतं तुला फ्रेंच फ्राईज? सावकाश. देऊ अजून? नको, पोट भरलं. पोट भरलं.
गोड दिसतेस. थँक्यू सो व्हेरी मच. तुम्ही सगळे आलात, नवीन कपलला विशेष दिले. आजचा हा कार्यक्रम आपण इथेच संपन्न करूया. धन्यवाद. अभिनंदन तिलोत्तमाबाई. तुझी हिंमत कशी झाली ते यायची. काय केलंस तू हे? काय केलंस? अरे तुझा राग माझ्यावर होता ना, मग सारंगचं आयुष्य का उद्ध्वस्त केलंस? माझ्या भावाचं आयुष्य का उद्ध्वस्त केलंस? स्टॉप इट. स्टॉप इट. मागे हो. सोड त्यांना. मागे हो. नील. कोणीही आपल्याशी कितीही वाईट वागलं तरी त्यांच्या अंगावर धावून जायचं नाही, हात उगारायचा नाही. आपण आपले संस्कार सोडायचे नाहीत. कळतंय का? मेहेंदळेंचं घराणं फक्त आणि फक्त संस्कारांवर उभं आहे. हे विसरून नाही चालायचं नील. का आलायस इथे? काय हवंय काय अजून तुला? काहीतरी कारण असेल ना? का अजून पोट नाही भरलं तुझं? सूड गवलस ना मुलीचा. केलंस ना माझ्या सारंगचं आयुष्य उद्ध्वस्त. का आलायस इथे? मी काय विचारते तुला? लाज नाही वाटत तुला? हं? अरे आता 2-4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे ना. तुझ्या एका शब्दावरती माझं अख्खं कुटुंब चालायचं. तुझा एक शब्द खाली पडू दिला नाही मी. विश्वासघात केलास तू माझा. मी डोळे झाकून तुझ्यावर विश्वास ठेवला होता जगन्नाथ. विश्वासघात केलास. काय दिलंस मला? हा असा घाणेरडा खेळ खेळलास माझ्यासोबत. हा? का? तुझ्या त्या घाणेरड्या विद्येचा वापर केलास तू. खोटी विद्या आहे, खोटी विद्या. त्यावर नाचवलंस माझ्या अख्ख्या कुटुंबाला. नाटक करतोयस ना? खरं सांग, नाटक केलंस ना माझ्याशी? मी कधीही नाटक केलेलं नाही. मी कधीही खोटं बोललेलं नाही आणि माझी विद्याही खोटी नाही. मी हे सगळं माझ्या गेलेल्या मुलीची शपथ घेऊन सांगतो. हा एकदा लग्न व्हावं म्हणून मी खोटं बोललो,
मी तुला पूजेला बसावं लागेल असं सांगितलं, पण ती पूजा सुद्धा तुझ्या मुलाच्या भविष्यासाठी फायद्याचीच होती. हो, झाला ना, चांगलाच फायदा झाला माझ्या मुलाचा. हा हा झालेला फायदा आहे माझ्या मुलाचा. हा बघ ना हिच्याकडे, हा फायदा केलास माझ्या मुलाचा, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलायस. बघ हा चेहरा. आई, सारंग, सारंग, माझ्या एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्याल. अस्मी खरी होती की खोटी? खोटी. पूर्ण खोटी. तुझ्या आयुष्यात मीच तिला आणलं होतं. हा आहे सारंग मेहेंदळे, हे आहे माझं टार्गेट. प्रेमात पडलास ना? अकंठ बुडालास तिच्या प्रेमात. गेली निघून. आता इथे बस, इथे बस, इथे बस. बस. पाणी, हं? पाणी, पाणी. तिलोत्तमा मेंदळे, सांभाळा आपल्या लेकराला. तुला आता कळेल पोटच्या लेकराचा आक्रोश काय असतो ते. काळजी नको करू, तू लवकरच सावरून उभा राहील यातून. कारण तुझ्या घरात परीस आलाय, परीस. ज्याच्या स्पर्शानं दगडाचं सुद्धा सोनं होतं. पण तुझ्यातल्या अहंकारामुळे त्या सोन्याची परत माती होऊ नये एवढी काळजी घे. कळलं का? सावली तिच्या नावाप्रमाणेच आहे. तुझ्या मुलाच्या आयुष्यात येऊन सावली खरंच त्याच्या पाठीशी सावलीसारखी उभी राहणार आहे. त्याच्यावर येणारं प्रत्येक संकट आधी ती अंगावर घेणार आहे. हा माझा शब्द आहे. तुझा शब्द? बास माता जगन्नाथ, किती खोटं बोलशील. बास, पुरे केलंस तेवढं खूप आहे. बास. तू खोटा आहेस, तुझी विद्या खोटी आहे. आमच्या कुटुंबाला तू नाचवलंस. तुला आम्ही सोडणार नाही, कळलं ना? हे तू सांगायचं नाही रे. वर बसलाय ना, तो सांगेल काय ते. तू देव. कळलं का? माझ्या आयुष्याची चोपडी आहे त्याच्या हातात. माझं काय करायचं ना तो करेल. तुला गरज नाही याच्यात पडण्याची. त्याने जर इशारा दिला ना तर काही वेळातच अख्ख्या मेहेंदळे फॅमिलीचं होत्याचं नव्हतं करून टाकेल.
काही बोलू नका. मान्य आहे मला, तुम्ही मला तुमच्या लेकीसारखं मानता. मी पण तुम्हाला माझ्या वडिलांसारखं मानते. पण आता माझं हे कुटुंब माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं. जर तुम्ही माझ्या कुटुंबाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न जरी केलात ना, तर तुमच्या वाटेत मी खंबीरपणे उभी राहीन. बघितलं का देवाचा खेळ. तिलोत्तमाबाई, म्हटलं होतं ना, परीस आहे मुलगी, परीस. इतक्या वर्षात तुझ्या घरात पाळणा आला नाही. या पोरीच्या पायगुणाने नाही तुझ्या घरात पाळणा आला. नाव जगन्नाथ सांगणार नाही. माझा नाहीये रे तुझ्यावर विश्वास. ढोंगी डोंगी तुम्ही दोघही जण खेळ खेळताय तुम्ही. केवळ मी हिचा स्वीकार करावा म्हणून तू ही अशी खोटी स्वप्न दाखवतोयस मला. हा, तुला काय वाटलं मला कळत नाहीये? मला सगळं कळत. एकतर मला वाटलं नव्हतं तू माझ्या समोर असा हे तोंड घेऊन उभा राहशील. तू आता इथे आलायस तर मी तुला सांगते, माझ्या लेकाचं आयुष्य जसं तू उद्ध्वस्त केलंयस, तसं जर का तुझं आयुष्य मी उद्ध्वस्त केलं नाही ना, तर नावाची तिलोत्तमा मेहेंदळे नाही. देवा देवा देवा, ह्या तिलोत्तमा बाईवर जरा बारीक लक्ष ठेवा. आजच्या प्रेस कॉन्फरन्सनुसार सावली मेंदळेने केलं संपूर्ण कुटुंबाचं तोंड भरून कौतुक. अस्सल मराठमोळ्या वेशात सावली सारंग मेंदळे यांनी जपली महाराष्ट्राची आणि कुटुंबाची परंपरा. सावली मेंदळे यांच्या स्टेटमेंटमुळे टळलं रूपम कॉस्मेटिकवर येणारं खूप मोठं संकट. सावली, सावली, हे घे, हे घे, तोंड गोड कर. हे बघतेस काय फक्त? हे घे. गाणी पण मिठाई कशाबद्दल? अगं कशाबद्दल काय, आज प्रेस समोर किती छान बोललीस तू. तुला सांगू, तुला इतकं कॉन्फिडेंटली बोलताना बघून मला खूप छान वाटलं. माझ्यात कधी असा धाड असेल देव जाणे. असं का बोलताय वहिनी? माहित नाही ग, पण लग्न झाल्यापासून ना अशी कधी वेळच नाही आली म्हणा, किंवा स्टँड घ्यायचा कधी धाडसच नाही झालं. हे बघा, असा कसला तरी गैरसमज करून घेताय तुम्ही स्वतःबद्दल. आताही बघा ना, जे तुम्ही मला सांगितलं तेच केलं ना मी. जे माझ्या मनात आलं, मनाला योग्य वाटलं तेच तर बोलत गेले. हे बघ, हेच धाडस. सावली, तुला सांगू, तुझं मन इतकं छान आहे ना, आणि माझी खात्री आहे तुझ्या या चांगुलपणाने तू आईंचं मन नक्की जिंकशील. त्या स्वतःहून तुझा स्वीकार करते. अमृता, तू इथे काय करतेस? आहो ते आज प्रेस समोर किती छान बोलली ना सावली. आपल्या बेडरूम मध्ये पाणी घेऊन जा, आत्ताच्या आत्ता. हो, लगेच आणते. आलेच.